त्यांनी त्याचं काहीतरी ते केबलचा बिझनेस होता तो विकून सुरू केला पिक्चर ना. अच्छा. त्याला कोणीतरी एक ॲडवायझर होता ज्यांनी सांगितलेलं की सुरू कर मग आपण विकू आणि त्याच्यावर पिक्चर. पण तो काही काही लोकांना असं वाटायचं म्हणजे मला की ती वास्तवची स्टोरी ही अंडरवर्ल्डची असल्यामुळे छोटा राजनचा काही संबंध नाही त्याचा. ही गोष्ट मी आधी लिहिली त्याच्यात मला एक प्रोड्युसर मिळालेला दुसरा. काही ना माहिती की ते मराठी नाटकात नाही त्याचा म्हणजे त्याचं काही त्यामुळे त्यांनी ती निर्मिती केली सिनेमाची. नाही त्यांनी मग तो एक बालागिरी नावाचा एक माणूस होता तो आला पहिला आणि मग हे आले. मला संजू बोलले. मी म्हटलं रे संजू, मग त्यावेळेला मी घाबरलेलो ना. प्रोड्युसर आणला पण संजू तो बालागिरी त्याच्याकडे आला घेऊन त्याला. तर नाही बोलतो इनका कुछ लेना देना नाही इससे. पण त्यांनी पहिलं मुहूर्त केला, पहिलं शेड्यूल केलं, पैसे संपले. म्हणजे मी सांगतो ना 1.5 वर्ष बंद होतं पिक्चर. अच्छा. मग आपण म्हणतो ना की कुठला तरी फायनान्सर नाही बाबा त्याच्याकडे पैसे संपले. मग आम्ही एक टेरिटरी विकून पिक्चर कंप्लीट केला आणि रिलीज झाला पिक्चर आणि रेस्ट इज हिस्ट्री. पण मग हा तुम्हाला त्याचा त्रासही तुम्हाला या गोष्टींचा भरपूर झाला पुढे मागे. म्हणजे तुम्हाला एकदा ते नाव जोडलं गेलं नंतर परत माहिती काहीतरी अंडरवर्ल्डची कॉन्ट्रोवर्सी तुमच्या फोन कॉलची आली. ते फोनची त्याला काही अर्थच नव्हतं. म्हणजे मला त्याला काही माहिती पण नव्हतं. मला काही मी कोणाशी बोलतो ते पण माहिती होतं. कॉल याच्यात बघितलंच कळेल. बरं तसं त्याच्यात काहीच नव्हतं. कोणतरी एक डिस्ट्रीब्युटर ओव्हरसीजचा त्याला कोणतरी एक जण त्रास देत होता. तर त्याची कंप्लेंट कोणाकडे करायची माझं त्याच्यात काही घेणं देणं नाही. पण हे बोलतात यार ये भी है फोन करला. आणि त्याच्यात म्हणजे मला काय त्याच्यात त्रासच झाला काही तुम्हाला. बरं माझं काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे तुम्ही ते कॉल ऐकला तरीच कळेल. पण ते काय करणार त्याचं त्यावेळेला टॅपिंगचं. हो तो काळ होता सगळा अंडरवर्ल्डचा. पण मग ते नाव त्यामुळे महेश मांजरेकरांच्या मध्ये कॉन्ट्रोवर्सीज तशा नाही. पण मला ॲट द एंड ऑफ डे माझा कॉन्शियस भाग त्रास झाला ना. एकदम माझ्या मुलीला सोडायला गेलो बीटी स्टेशनला. शाळेची पिकनिक होती. मी गेलो नाही प्लॅटफॉर्मवर. ड्रायव्हरला पाठवलं कारण म्हटलं उगाच त्यांना त्या बाकीच्या स्टुडंटच्या पेरेंट्सना काही वाटायला नको. पण ते एकतर माझं कॉन्शियस ॲब्सोल्युटली क्लिअर असल्यामुळे मला काहीच त्याचा म्हणजे मी स्वतःला त्रास करून घेतला नाही. पण मग नंतर तुम्ही एक सिनेमे तुमचे संजय दत्त सोबत तुमचे काही सिनेमे झाले. तुम्ही भरपूर पुढच्या गोष्टी केल्या. तुम्ही सलमान सोबत तुम्ही केलं काम सगळं. पण आमिर खान किंवा अजून शाहरुख वगैरे यांच्यासोबत तुम्हाला काम करताना मला दिसलं फार नाही झालं. मला काय कळत नाही. आमिर बरोबर मी आत्ता एक पिक्चर केला आत्ता कुठला तरी एक रजनीकांतचा कुली. अच्छा कुली. शाहरुख बरोबर मला काम करायची खूप इच्छा होती. म्हणजे मला आठवतंय की मी ज्यावेळेला लालबाग परळ लिहिलेला तर मी लालबाग परळचा जो नंतर करण पटेलने रोल करत मी शाहरुखला ऐकवलेला. अच्छा बरं. लालबाग बरोबर तुम्ही ते भेटात केला होता ना. बायलिंग्वल केला होता. बायलिंग्वल. आणि तो शाहरुखला ऐकवलेला मी एवढं मला माहिती आहे. पण तो त्यांनी असं इंटरेस्ट दाखवला. मला खरं का खोटं मला माहिती नाही कारण तो तसा त्याच्या काय म्हणतात त्याला त्याच्या स्कोपमधला पिक्चर नाही आहे. पण ही वॉज व्हेरी एक्सायटेड ऐकून. पण तो काय त्यांनी मला सांगितलं म्हणजे जरा देखतो डेट्स बिट्स आणि नाही झालं. आणि शाहरुख बरोबर असं कधीच नाही झालं काम करणं. आमिर बरोबर म्हणतो ना आत्ता कुठेतरी तर आम्ही जरा मग 4-5 दिवस एकत्र बसून गप्पा मारल्या. पण नाही मी अजय देवगण बरोबर काम केलं. तेरा मेरा साथ रे नावाचा पिक्चर केला. बाकी अमिताभ बच्चन आणि शाहिद कपूर बरोबर वा लाईफ होतं अशी केला. जॉन इब्राहिम बरोबर एक पिक्चर केला. पण बाकी मी नाही रमलो तिकडे. म्हणजे अजूनही मला ते मला एवढं तुम्हाला यश हिंदीत मिळालं पण तुम्ही तिकडे फार रमला मला नाही. ते मला त्या कल्चरमध्ये मी नाही हिरोला क्या काम करताय असं नाही होत ते. म्हणजे मी सलमान बरोबर काय कारण सलमान तसा म्हणजे मी त्याला सांगू शकतो तुला मला हे नाही आवडलं की आवडलं. म्हणजे मी त्याच्याशी ॲज अ फ्रेंड बोलू शकतो. बाकीच्यांना ना एक इथे इगोज यांचे जपायला लागतात. यू आर नेव्हर फ्रेंड्स विथ देम, यू आर फ्रेंड्स विथ देअर इगोज. आणि तुम्ही त्यांचं किती इगो जपता ह्याच्यावर तुमची फ्रेंडशिप ठरते. म्हणजे पण मला नाही आय फील माझे ना मराठी लोक खूप चांगली आहेत. आम्ही ऐकतो जे बाहेर म्हणून की हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसाला थोडीशी दुय्यम वागणूक मिळते. मला तर नाही दुय्यम वागणूक नाही मिळाली. पण त्यांचं एक प्रेज्युडिस आहे काय. प्रेज्युडिस मराठी म्हणून किंवा घाटी आपण जसं म्हणतो की तुमच्या सिनेमात तो एक शब्द मी ऑलवेज आता मी स्वतःला मी सांगतो सगळ्यांनी मराठी माणसांनी सगळ्यांनी गर्वाने म्हणायला पाहिजे मी घाटी आहे. दाखव ना घाटी म्हणजे घाटी आहे ना. मी काय तुम्ही ठाकूर आहात तुम्ही राजपूत आहात आम्ही घाटी आहोत. पण असं मला तरी कधी जाणवलं नाही. पण आय डोंट नो वाय. म्हणजे मराठीतला एखादा आमचा एक रितेश देशमुख सोडून तसा कोणी हिंदीमध्ये शाईन झालं नाही. बरं रितेश देशमुख हा खूप उजवा ॲक्टर आहे. बऱ्याचशा ॲक्टरपेक्षा खूप चांगला ॲक्टर आहे तो. फॅन्टॅस्टिक ॲक्टर. पण
रितेश देशमुख सोडल्यास तसा कोणी हिरोईन नाही. हिरोईन्स खूप झाल्या, हिरोईन्स खूप झाले. हिरोईन्स खूप झाल्या. उर्मिला मातोंडकर झाली, माधुरी दीक्षित अगदी फार म्हणजे झाली. ब्लॅक अँड व्हाईट काळापासून आपण बघितलं म्हणजे हो हो अगदी शिल्पा शिरोडकरच्या आजीपासून आपण बघायला हो, गेलो, नूतन तसं होती. नूतन, तनुजा, हे सगळ्या मराठीच मुली हो होत्या. हो. आणि मग त्या होत्याच ना. आणि कोण ह्या आत्तापेक्षा श्रद्धा श्रद्धा कपूर आहे आणि तीही मला खूप आवडते. अरे आत्ता जो पिक्चर आहे त्याचा तो मृणाल ठाकूर मृणाल ठाकूर ॲक्ट्रेस पण चांगली आहे आणि चांगले आहे. त्यामुळे चांगली आहे. ही आहे आपली आता नवीन शर्वरी वाघ. शर्वरी वाघ चांगले आहे. त्यामुळे काय मराठी हिरोईन आले. आपण हिरो नाही मिळाला देऊया आपण. मला ह्या वर्षी द्यायचं म्हणजे खरंच मला एक ते खूप आहे की माझा मराठी एक माणूस तिकडे स्टार व्हायला हवा. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही राजकारणात ते मुसाफिरी करून आला. तुम्ही एक 2009ला निवडणूक लढवली मनसेकडनं. राजकारणात काय यावं असं वाटलं? मला राजकारणाचं खूपच फॅसिनेशन आहे. म्हणजे मला कायम म्हणजे पण ते मला वाटतं ना माझं जे फॅसिनेशन आहे ते इथे करता येईल की नाही मला माहिती नाही. मी जे इथे आहे ते इथे आहे आणि त्यामुळे मी खूप वेळा ट्रबलमध्ये पण येतो. मला मोजून मापून बोलता येतं. मी आपलं पटकन काय बोलून जातो आणि मग त्याचं ते पहिलं राजकारणात नको असतं. मी अशोक चव्हाण हे जे आपले मुख्यमंत्री ते माझे चांगले मित्र. म्हणजे आम्ही एकत्र कॉलेजला होतो, आम्ही एकत्र राहिलो, वी वर फ्रेंड्स, खूपच क्लोज. त्यामुळे मी त्यावेळेपासून म्हणजे नंतर शंकरराव चव्हाण जे यायला दिल्लीला गेले, मग त्यांनी आणि खूप म्हणजे प्लॅनिंगनी सुरू केलं मिनिस्ट्री. नंतर त्यांनी डिफेन्स, होम, फायनान्स खूप मिनिस्ट्री त्यांनी तिकडे केल्या. त्यामुळे दिल्लीतही घरी राहायचो त्यांच्या आणि मी क्लोजली फॉलो केलेलं असल्यामुळे पॉलिटिक्स मला तो इंटरेस्ट झालेला निर्माण. पण ते एका इलेक्शन लढूनच मी डिझोल्युशन झालो. मग मी लांब म्हणजे अजूनही मला पॉलिटिकली मी खूप अवेअर आहे, खूपच अवेअर आहे. आणि पण तिकडे पुन्हा नाही. काय असं का तुम्हाला राजकारणामुळे तुम्ही नाही मला निराशा झाली? नाही मला कोणीतरी काय म्हणतात त्याला MLC केलं तर मला आवडेल. अच्छा, मला कोणीतरी कल्चरल अफेअर्स मिनिस्टर केलं तर मला आवडेल. सी आय नो व्हॉट टू डू. पण मला ती प्रोसेस नको वाटते की त्याच्यात ना म्हणजे इट इज हाऊस पिटली असं म्हणायचं हाऊस कायमची निवडणुकीची हाऊस पिटली. पण मला तेच म्हणतो ना की आपण समजा कल्चरल अफेअर्स मिनिस्टर इट इज माय फोर्टे. आपल्याला काय करता येईल पण कोणी करणार नाही ते सोडा. पण मला आज ते म्हणतो ना की आज म्हणजे आशिषजींबरोबर शेलारांबरोबर मला बसून डिस्कस करता येतं. त्याचा मला आनंद आहे की हिअर इज वन कल्चरल अफेअर्स मिनिस्टर हू इज ओपन, हू इज रेडी टू सिट अक्रॉस अँड टॉक. बाकी नाही तर काय जे चालू होतं ते. पण ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला तुम्ही सध्या तुम्ही म्हणता की पॉलिटिकल अवेअर. सध्या खूप महाराष्ट्रात एक इंटरेस्टिंग चर्चा सुरू आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खूप चर्चा, आमच्याकडे रोज बातम्या असतात, सध्या कालही होती. त्याची सुरुवात झाली तुमच्या त्या पॉडकास्टपासून. त्याच्याबद्दल खूप जणांनी वेगवेगळ्या जसं आम्ही